ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। देवीची यात्रा म्हणलं म्हणजे ह्या पण वर्षी पाटील आणि देशमुख यांचे पैलवान एकमेकांसमोर दंड ठोकणार आहेत। मजा आहे भाऊ। अरे मजा कसली, पाटील आणि देशमुख यांच्यातलं वैर म्हणजे अख्ख्या गावाला सजा असते बघ। येत आहे। अरे कुस्ती होय एक खेळ आहे, तो खेळ म्हणून खेळला गेला तरच कुकाजी पाटील होते तवर समद ठीक होतं। गावावर त्यांचा धाक होता, दरारा होता, गोष्ट हाताबाहेर चालली म्हणलं की ते त्याच्यावर आवर घालायचे, तडजोड करायचे। कुकाजी पाटीलच राहिले नाही म्हणल्यावर आता खंडू पाटलांवर आवर कोण घालणार? देशमुख पण काही कमीचे नाही। अरे तिथंच तर घोडा पेंड खाताय ना। देशमुख काय पाटील काय कुणी बी माघार घेणारातला नाही बघ, आणि गावात त्यांचे कान भरणारे पण काही कमी नाहीत। कोणाला बोलून राहिलं तू? हे नाऱ्या, तू नाव घेतला नाही बघ मी। याला म्हणतात खाईल त्याला खवखवे। कसला खाऊ खर आहे? लावाला वगैरे काय केलं नाही मी। आता या कानानं ऐकलं ते बोललो तोंडानं, त्याला का लावाला म्हणतात का? नाव्या तू तर काहीच बोलू नको, तुला अख्खा गाव ओळखून आहे। पावडा ज्या बाजूला झुकलं त्या बाजूला झुकणार आहे तू। एक दिवस असा येईल की दोन्ही बाजूने तुला माग पडल तवा अक्कल येईल। अगं पे, जन्माचा मला मारणाऱ्याचा हात नाही राहणार जागेवर। सांगतो मला मोठा। राम राम पाटील। राम 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 राम। अरे थांबलास का? कर की। अरे जोमात तयारी करतोस हा? मी गावचं पाटील, मोठा वतनदार। तुमच्या इब्रतीसाठी तयारी तर चांगली जोमाने केलीच पाहिजे ना। अरे आमची भिस्त आहे तुझ्यावर। त्या देशमुखानं गावात मर्द सापडला नाही म्हणून सासरवाडीहून म्यावणा आणलाय काय कुस्ती लढवायला। परगावचा माणूस कसा कुस्ती जिंकतो ना तेच बघतो। तुम्ही काय बी फिकर करू नका पाटील, त्याचा माझ्या पोरं टिकाव लागायचा नाही। भले शाबास, कर 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 कर। जोरदार गडी। राम 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 राम। काय रे नाऱ्या, काय बातमी काय आणलीस? बातमी काय असायची? आजकाल गावात सगळी कुस्तीची चर्चा ऐकायला यायला लागली। अरे येणारच ना मग। ही कुस्ती काय फक्त दोन पैलवानाची कुस्ती नाही, हे मुकाबला आहे देशमुखाचा आणि पाटलाचा। जो कुस्ती जिंकून कडं राखणार ना तेच गावात टेचात मिरवणार। हे बाकी बरोबर बोललात तुम्ही। अरे ना रे, तुला काय वाटतं कोण कुस्ती जिंकणार? विचारणं झालं का? आणि मलाच वाटून काय सगळा गाव म्हणतोय पाटलाचा पैलवानच बाजी मारणार। असं सांगा आलो बिगी बिगी इकडे। लोक तुमच्याबद्दल लय चांगलं बोलतात गावात। काय बोलतात काय आमच्याबद्दल? लोक म्हणत होते कुकाजी पाटील म्हणजे वा वा एकदम पुण्यात्मा माणूस, आणि त्यांच्या पुण्याईनच पाटलाचा पैलवान बाजी मारणार। खरंय। येऊ का? देशमुखाकडे जाऊन येतो। देशमुखाकडं? आता इथं येऊन आमची तरफदारी केलीस आणि आता जाऊन त्या देशमुखाची तरफदारी करतो का काय? वाटलं मला गैरसमज होणार। देशमुखाची तरफदारी करा काय एवढा येडा खुळा वाटलो का मी? त्याच्याकडे जाऊन येतो म्हणजे माझं काय म्हणणं आहे, शत्रूच्या गोटात शिरून त्यांचे कच्चे दुवे हेरून येतो ना। एकदा त्याच्या पैलवानाची दुखरीनेच आपल्याला कळली की आपल्याला बाजी माराय बरं। तुम्ही म्हणत असले तर जातो, नाही तर राहिलं बुवा। अरे नाही 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 नाही, जा त्यांच्या पैलवानाची रुंदी मोजून या की। कोणती, शरीराची का बुद्धीची? अरे दोन्हीची बी। येतो। जा जा जा। अरे तू कर ना सुरुवात, कर 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 कर। अरे वा र माझ्या पठ्ठ्या वा। अरे 5 शेर दूध आणलंस, खारका बदाम आणल्यास, चांगली टोपलीवर फळ आणलीस, रग्गाड शरीर कमावलंस। आता त्या पाटलाच्या पैलवानासनी चांगलं लोळवायचं, आखाड्यात उतानं पाडायचं, नाहीतर बघा आमची आबरू घालव चाल। ओ भाऊजी, हे शरीर काय उगाच नाही कमावलं या। आमची बहीण दिली आहे तुम्हाला। मागच्या खेपेला तुमच्या पैलवानाला पाटलाच्या पैलवानाकडून लोळवलं गेलं, तुमची अब्रू गेली,
म्हणजे माझ्या बहिणीची सुधी गेली नाही का? म्हणून मी मनावर घेतलं भाऊजींना त्यांची अब्रू परत मिळवूनच द्यायची. पाटलाच्या पैलवानाला मातीत लोळून कडे राखायचंच. अरे नुसतं बोलू नकस, करून दाखवू. भाऊजी, तुमच्या मेवण्याच्या ताकदीवर विश्वास नाही का? अरे मर्दा, कुस्तीच्या आखाड्यात निस्ती ताकद पुरत नाही. पैलवान डावपेचात बी तरबेज असावे लागतो या. भाऊजी, ही कुस्ती जर हरलो ना तर अर्धी मिशीच काढून टाकीन का मग बघा. भाऊ, अरे असलं काहीतरी कबूल करू नगस. तायडे, भावावर विश्वास ठेव. तुम्हा देशमुखांपुढं त्या पाटलाला खाली मान घालायला लावतो का ना बघा. वा वा वा, खरे गबरू पैलवान शोभता राव तुम्ही. देशमुख मालक, यंदाचा डाव तुम्ही जितलाच म्हणून समजा. अरे नार्या, तुझ्या तोंडात साखर पडो. आणि लोकांच्या तोंडात शेण. आता ते कशा पाहिजे? नाही तर काय, म्हणून देशमुखाचा पैलवान यंदा बी माती खाणारच. मी घेतो का असलं तसलं ऐकून तुमच्या बाबतीत. तिथंच हाणली एक मुस्काडी तर शर्यत लावली त्याच्याबरोबर. म्हणलं यंदा बी देशमुख मालकाचा पैलवान जितणार. लय भारी केलंस नार्या, लय भारी केलंस. आमच्या मेवण्यानं बी कबूल केलंय की कुस्तीत हारलं तर अर्धी मिशी उतरवणार म्हणून. काय सांगता? हाय हाय, अर्धी मिशी काय पल्लेदार आणि झुपकेदार मिशी आहे का माय. ही मिशी राखण्यासाठी तरी हे कुस्ती जितणार. आणि यंदाच तुम्ही कड जितणार आणि मी लावलेली शर्यत जितणार. ओ ओ पाहुणं, अरे काय झालं पाहुणा? अत्तराचा फाया मळलात ना बोटात. अहो, भाऊला कंचा बी सुगंध शिकायला पुरतो. असं काय? अरे हो हो भाऊ, जरा सावकाश की. तायडे, तुझं माझ्या खाण्यापिण्यावर लय बारीक लक्ष असते या. असं राजभर खातो म्हणून तर असं भारी भक्कम शरीर कमवलंय. असं पंचक्रोशीत नाव आहे माझं, ते काय उगाच नाही. असू दे, गाजू दे, लई गाजू दे. मला बी लई अभिमान वाटतो त्याचा. पर भाऊ, तुला तुझ्या ताकदीचा जो गर्व झालाय ते आपल्याला नाही पटत. तायडे, अरे भाऊ, आपण कामगिरी केल्यावर आपली पाठ थोपटली तर ते बरं दिसतं. कामगिरी बजावण्यापूर्वी आपणच आपली पाठ थोपटायची नसते. तायडे, आजवर एक सुदीक पैलवान मला माझ्यात लोळू शकलेला नाही. मग मला का गर्व असू नये हा? कारण आपल्याहून वरचढ कोणीतरी असतंच. आणि जोवर त्याची आपली गाठ पडत नाही ना, तोवरच आपला गर्व टिकून राहतो. त्यानंतर सगळं गर्व हरणच होतं. तायडे, माझं असं काय होणार नाही. भाऊजींना शब्द दिलाय मी. गेले 6 महिने मीठ खाल्लंय मी. भाऊजींनी सुद्धा माझी उत्तम बरदास्त राखली आहे. आता या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भाऊ, आणि दुर्दैवानं तुझ्याच्यानं हे झालंच नाही तर? तायडे, तुझा भाव मागे हटणार नाही. मी कुस्ती जर हरलो ना तर अर्धी मिशी उतरवून गावी परत जाईन. देशमुख, वाट सोडा. आडवत तुम्ही आलायसा, तुम्ही वाट सोडा. पाटील मागं हटत नाही. असं होय? पाटलासनी माग कसं रेटायचं देशमुखाला चांगलं ठाव आहे. आमचा पैलवान बघितला का? तुमच्या 10 पैलवानासनी भारी पडल. आमचा हे पैलवान तुमच्या या पैलवानापरीस लय भारी आहे. त्याकडे ठरू दे, कुस्ती उद्याच्यालाय. तवर तुमची आबरू शाबूत राहील. पण एकदा कुस्ती चालू झाली ना तर तुमचं तोंड लपवायला गावात जाऊन जागा शोधा. नाही सापडली तर नीट बायकोच्या गावाला जाऊन राहा. पाटील,
कोण नवरा आपलं का हे तुमचा मेवना नाही का? वय की मग मग कुस्तीत हरल्यावर याचं नाक पकडून तुम्ही याला याच्या गावाला नेऊन नाही सोडणार हा? उद्या बघू कोण कुणाचं नाक कापताय ते. बघूच, पण आता बऱ्या बोल्यानं वाट सोडा. हटणार नाही. देशमुख पाटील दोन्ही बी मालक, देशमुख मालक, पाटील मालक, असं नका. थोडं ऐका, कुस्ती उद्या होणार आहे की नाही, आजच कशा पाहिजे जोर लावताय मग. उद्या आखाड्यात ठरण की काय ठरायचं ते, तर तुम्ही तुमच्या वाटेनं जावा, तुम्ही तुमच्या वाटेनं जावा. म्हणजे बघा, मी सांगतोय ते पटतं का बघा, नाही तर द्या सोडून. जा, जा. चला रे. चला. उद्या मजा येणार आहे. पाटलासनी माग कसं रेटायचं देशमुखाला चांगलं ठाव आहे. आमचा पैलवान बघितला का? तुमच्या 10 पैलवानासनी भारी पडल. त्या बघू कोण कुणाचं नाक कापताय ते. बघूच, पण आता बऱ्या बोल्यानं वाट सोडा. हटणार नाही. देशमुख पाटील भाऊजी. वहिनी, भाऊजी हो तुम्ही सगळे असे का डोक्यात राग घालून घेताय? वहिनी तुम्हाला नाही कळायचं ते. मला सगळं कळतंय. ह्यांना समजावून बघितलं पण ते ऐकतच नाही माझं. पण पण तुम्ही तरी ऐका. वहिनी तुम्ही जर का त्या देशमुखाचा तोरा बघितला असता ना, तर तुम्ही म्हणला असतात की उद्याची कुस्ती आपणच जिंकायला पाहिजे म्हणून. हो हो, आपण कुस्ती जिंकायची नाही असं म्हणणं नाहीये माझं. पण ती अशी इरेला तर पेटवू नका. तिला असं प्रतिष्ठेचा प्रश्न तर करू नका. यांनी फक्त वैरभाव वाढणार, दुसरं काही होणार नाही एवढं सांगायचंय मला फक्त तुम्हाला. आणि यांना सांगितलं तर मला म्हणतात तुम्हा बायकांची अक्कल फक्त चुलीपुरती मर्यादित असते. म्हणे गावात आपलं वर्चस्व असलं पाहिजे. ह्या पुरुषांतरच्या गोष्टी आहेत, तुम्हा बायकांना काय करणार? काय चुकीचं बोलले दादा मग? भाऊजी तुम्ही या देशमुखांनी जर आपलं वर्चस्व मान्य केलं ना, तर हा वैरभाव वाढणारच नाही. पण राम 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 पाटील. काय रे नाऱ्या, कुठं काढून म्हटला होतास? त्या देशमुखाचे तळवे चाटायला गेला होतास काय? हा? काय बोलणे मालक, बायका माणसासमोर तरी आमच्या पान उतारा नका करू. राम राम वहिनी. एवढं तर तुम्हाला मान्य करावं लागन की मी होतो म्हणून तो बाका प्रसंग टाळला. आमरी तुमरी करून एकमेकावर जाऊ लागले तुम्ही. आजच भिडू लागले पहिलवानायला. कुस्ती तर राहिली उद्या. उद्या आखाड्यात कोण उतरणार होतं मग? तुम्ही कमी काय लावलं ही? थोडं शांत डोक्याने घ्या, धीराने घ्या. लिहून देतो तुम्हाला हो, उद्याची कुस्ती आपलाच पहिलवान मारणार म्हणून. शेगाव हे पाटील आणि देशमुख यांच्या दुफळीचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलंय याची मला खंत वाटते पितांबर. हे दोन्ही गट एकमेकांचा घात करण्याचा, एकमेकांचा डाव उलटवण्याच्या प्रयत्नात असतात आणि एकमेकांवर चाल करून जाताना त्यांना काही मोठंसं कारण लागत नाही, क्षुल्लकचं कारणही पुरतं. आता मागे बघा ना, पाटलांची गाय देशमुखांच्या शेतात शिरली. बिचारी गाय वाट चुकली, शेतात सैरावैरा धावू लागली. हा, शेताचं थोडं नुकसान झालं खरं, पण देशमुखाने त्या पाटलांच्या गायीला आपल्याकडे बांधून ठेवलं. तिच्या दुधावर मालकी हक्क सांगितला आणि जोपर्यंत नुकसान भरपाई होत नाही तोपर्यंत त्या गायीला आपल्याकडेच ठेवलं. आता ह्याला काय म्हणावं सांगा? भांडणाला निमित्त, दुसरं काय. आता तर काय कुस्त्या लावलेत, मग तर काय बघायलाच नको. आता कुणाचा पैलवान जिंकतो, कुणाचा पैलवान हारतो, किती जणांची डोकी फुटतात, किती जणांची धडावर शाबूत राहतात, काही सांगता येत नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, काल जसं तुम्ही गुरुजींचे डोळे उघडलेत, जातपात मानू नका असा संदेश त्यांना बोध करून दिला, तसंच या दोघांचे पण डोळे का उघडत नाही तुम्ही? म्हणजे पाटील आणि देशमुखांविषयी बोलतोस ना पितांबर? हो महाराज.
अरे प्रत्येकाला वठणीवर आणण्याचे मार्ग वेगळे असतात. काहींना सांगून पुरतो, काहींसाठी काठी हातात घ्यावी लागते आणि नंतर उपचारही आम्हालाच करावे लागतात. हा भाग वेगळा. पण नाठाळांचं वेगळंच असतं. त्यांना वठणीवर आणण्यासाठी फार वेळ लागतो. महाराज, आत्ता तर या दोघांचे पैलवान आखाड्यात एकमेकांच्या समोर उभे ठाकले असतील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. या पाटलांपुढं पुन्हा मान वर करून बघायचं नाहीस. अरे वतनदारीचा टेंबा मिरवतोस होय. आज साऱ्या गावासमोर तुझी मान झुकवतो की नाही बघच. अगं एव्हाना कुस्तीचे सामने सुरू पण झाले असतील नाही? वय, मला तर खूप काळजी वाटते. आणि यांची तर जिद्दच आहे बाई की काही करून ही कुस्ती जिंकायची म्हणजे जिंकायचीच. आणि माझा भाऊ बी हिरेला पेटलाय. म्हणतो कसा, भाऊजी ही कुस्ती जर मी हारलो तर अर्धी मिशी उतरवीत. अगं किती समजवलं त्याला, पण ऐकेच ना. मी म्हटलं त्याला, अरे या पाटील आणि देशमुखांच्या भांडणात जर तुझा बळी गेला तर मी भाऊबीजेला कुणाला ओवाळायचं? का ग, म्हणजे तुला असं वाटतं का की ह्या कुस्तीच्या निमित्तानं देशमुख आणि पाटील एकमेकांच्या जीवावर उठतील? काही सांगता येत नाही ग. आपण दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी. बालपण आपलं एकत्र गेलं, पण आपले पती एकमेकाचे हाडवैरी. आणि आज होणाऱ्या कुस्तीचा काय निकाल लागतो, त्याचे काय परिणाम होणार ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही ग. मर्दाशी लढायला मर्दच लागतो, नुसतं शरीर फुगवलेला फुगा नाही. आज तुझ्या गर्वाचा फुगा फोडतो की नाही बघ. काय पैलवान, काय ना रे भाऊ, या या या. जिंकणार ना हो कुस्ती? समोरचा पैलवान भारी दिसतोय, पण कुस्ती मी जिंकणार. जिंकायलाच पाहिजे, जिंकायलाच पाहिजे. पाटलाला हार माहित नाही बर का. आणि हार पाटलाला पचत बी नाही. ही कुस्ती जर का तुम्ही जिंकलात, पाटील स्वतःच्या देवघरात जागा देईल तुम्हाला. आणि जर का चुकून बी हारलात रे बाबा, तर लुगडं नेसून गाडवर बसून दिंड काढील गावात. अरे भाऊ, हा मग इब्रतीसाठी पाटील काय बी करू शकते. पण हे बघा, आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही.
हा नाऱ्या तुमच्या मदतीला आलेला आहे. हा ही शिशी ठेवा अत्तराची. अत्तराची शिशी? कुस्तीच्या अगोदर ज्यावेळेस अंगाला तेल चोपडणार की नाही, हा त्याच्या मध्ये हे अत्तर टाका. त्याच्याने काय होईल? ही आधी होती की नाही बघा, तुम्ही कुस्ती जितणार. मात्र हा एक काम करायचं, पाटलाला ही गोष्ट कळता का आम्हा नाही. हा मग त्यांना जर कळलं ना तुम्ही बैमानी करून आणि लबाडीनं डाव जिंकलाय, ते आवडायचं नाही त्यांना, आहे का नाही. तर एवढ्यावर तुमची मर्जी. ही बघा, ठेवा ठेवा ठेवा, अंगाला चोपडायचं असं. आलं लक्षात? वास आला पाहिजे अंगाचा मस्त. भाऊजी माझी काय बी चूक नाही भाऊजी. नाही नाही, तुझी काय चूक नाही, चूक आमचीच आहे. आम्ही तुझ्यावर एवढा विश्वास दावला. काय देशमुख जिरले का नाही? करायली अजून? पाटील, एक कुस्ती जिंकली म्हणून काही जग नाही जिंकलं तुम्ही. अरे इथं जग जिंकायचंय कोणाला? आमच्या पैलवानानं याच्या छाताडावर पाय देऊन कुस्ती जिंकली का नाही? त्या साऱ्या गावानं बघितलं का बाकी अजून काय? पाटील, अशी हार नाही मानणार आम्ही. पुढच्या वर्षी बघून घेऊ. अरे जा रे, आधी हे काळ झालेलं तोंड आहे ना, पाण्याने निघतंय का ते बघा. लागले सांगायला. ए वाजवा रे. वहिनी, त्या देशमुखाच्या चारी मुंड्या चित करून आम्ही आलो. हा बघ आपला वाघ. नाचक्की झाली देशमुखाची. भाऊजी अब्रू गेली. काय बोलू नकोस. ऐकून तर घ्या माझं. थोबाड बंद कर. तुझं मला तुझं काय बी ऐकायचं नाही आहे. अहो काय झालं कुस्तीचं? काय म्हणा? अगं काय होणार, या तुझ्या भावाला खाऊ घालून घालून रान रेड्यागट माजवला आणि काय केलंय ना ठेवाय तुला. हा, आखाड्यात पाटलाच्या पैलवानासमोर हरला यो. नाचक्की झाली देशमुखाची. खाली मान घालून यावं लागा अख्ख्या गावासमोर मला. भाऊ तायडे तायडे माझी काय बी चूक नाही. त्या पाटलाच्या पैलवानाच्या अंगाला इतराचा वास येत होता. तुला तर माहिती आहे तायडे, अत्तराच्या सुगंधाने मला शिंका येतात. आणि तसंच झालं नाही, त्या पैलवानाने डाव साधला. कारण ऐकायची नाहीत मला. तुझ्यामुळं आमचं नाक कापलं गेलं हेच खरं आहे. लय फुशारक्या मिरवत होतास ना व, की माझं लय नाव आहे पैलवान म्हणून. मग इथं काय आमचं नाव मातीत लोळवायला आला होता सोयर? हवं इतकं का बोलताय व माझ्या भावाला? बोलू नाही तर काय करू? हा, हे बघा, पाटलांची वैर तुमचं होतं,
म्हणून ही कुस्ती जिंकणं तुमच्यासाठी मानाचं होतं. आणि काय व कुस्ती म्हणजे खेळच ना, यात कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार. आणि पाटलाशी वैर धरलं नसतं तर ही कुस्तीची हार पचवणं तुम्हाला जड झालं नसतं. का हो इतकं बोलताय माझ्या भावाला? लय बोललीस. ते काय नाही, कबूल केल्याप्रमाणे ह्याला अर्धी मिशी भादरावी लागणारच. गणपत आलो मी. ठीक आहे दादा. काय रे, यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली का नाही? अरे गावचे वतनदार आहेत आपण, यांनी चांगला पाठिंबा दिलाय. यांना काही बी कमी पडता कामा नाही. हा हो पाटील. पहिलवान, आज तुम्ही आमची इज्जत राखलीत. तुम्हाला मोठी बक्षिसे देऊ, मोठा सत्कार करू तुमचा. इज्जत ठेवण्यासाठी ते शरीर कमवलंय पाटील. शाबास. जा एरीवर जाऊन आंघोळ करून या. हा या. वहिनी, तुम्ही काहीच बोलत नाहीयेत. त्या देशमुखाची बायको तुमची बालमैत्रिणी म्हणून? नाही हो, तसं नाही. म्हणजे मलाही आनंद झालाय पण काळजी वाटते हो. कशाची? नाही नाही, माझ्या भावाला अशा अर्ध्या मिशू तुम्ही माहेरी पाठवणार नाही. लय वंगाळ होईल समज. हे बघा, मी काय सांगते ते शांत डोकं ठेवून ऐका. मला तरी वाटतंय आपलं कुठंतरी काहीतरी नक्की चुकतंय. म्हणूनच आपल्याला दर यायला त्या पाटलासमोर मान खाली घालावी लागते. माझं ऐका, गजानन महाराजांना आपल्या घरी घेऊन या. एकदा का त्या महाराजांचं पाय आपल्या घराला लागलं, त्यांची कृपादृष्टी झाली की बघा समजे कसं ठीक होईल. मला विश्वास आहे. व नाही, तू म्हणतीयस ते खरंय. यो विचार माझ्या बी डोक्यात आला होता. आपण महाराजांना घरी नक्की बोलवूया, पण मी याला सोडणार नाही. याला अर्धी मिशी भादरायला लावणारच. तुम्ही सगळे भाऊ त्या देशमुखांवर नेहमी कुरघोडी करत असता. ह्याचा राग येतो ना त्यांना. आता हेच बघा, हे कुस्तीचे सामने सुद्धा तुम्हीच जिंकलात. आता ह्या गोष्टीचा त्यांनी जर तुमच्यावर डूख धरला तर? धरू द्या ना, भेटतो काय मी त्याला? तसं नाही. मला असू द्या. मी काय म्हणते भाऊजी, आता आजच्या या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही यांच्या बरोबर जाऊन महाराजांचं दर्शन का नाही घेत? आणि मी तर म्हणते तुम्ही दर्शन घ्या आणि महाराजांनाच आपल्या वाड्यावर बोलवा ना. मी बोलतो दादाशी. महाराज जर घरी आले ना की त्यांना पाटील आणि देशमुखांचं वैर मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याचं सांगायलाच हवं.